एक मोठी बातमी समोर येतेय। बदलापूरमधील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर 1 महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकलेल्या आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच 1 महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरित्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बदलापूरमधील एका नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावरती पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा दाखल होताच हे दोघंही महिन्याभरापासून पसार झाले होते। या कालावधीत या दोघांनी आधी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, मात्र 10 सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। मुंबई उच्च न्यायालयात 1 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत न्यायालयानं हा अर्ज फेटाळून पोलिसांच्या कारभारावर ही कडक शब्दात ताशेरे ओढले। मुंबई उच्च न्यायालयात 1 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावताच पोलिसांच्या कारभारावर ही कडक शब्दात ताशेरे ओढले। पोलीस कधीही चांगलं काम करत नव्हते आणि आताही चांगलं काम करत नाहीत। इतर प्रकरणात पोलिसांना आरोपी लगेचच सापडतात, मग या प्रकरणात 1 महिना उलटूनही पोलिसांना आरोपी का सापडत नाहीत असा सवाल उपस्थित करत न्यायालयानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती। यानंतर मात्र अवघ्या 24 तासात पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून या दोघांना अटक केली आहे। मध्यवर्ती रुग्णालयात मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत असे तब्बल 3 तास उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यावेळी उदय कोतवाल यांचा BP वाढल्याचं निदर्शनास आलं। त्यांना मध्यवर्ती रुग्णालयातच पोलिसांच्या देखरेखीखाली उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर तुषार आपटे यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। गुरुवारी या दोघांनाही कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे।